अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। वारीमधील अर्बन नक्षलवरून जुंपली शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचं मोठं विधान, तर मिटकरींनी केला विरोध। महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य टाळा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्यातील नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीव घेणे केले स्टंट, धबधब्याच्या लगत असलेल्या 2 डोंगरांवर दोरखंड बांधून स्टंटबाजी। खडकवासला धरणातून वाढला विसर्ग, पुणे शहरातल्या नद्यांच्या पातळीत वाढ, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात परप्रांतीय कामगारांकडून शिवसैनिकाला बेदम मारहाण, राजन विचारेंनी मुजोर कामगारांना घडवली अद्दल, पाय धरून मागायला लावली माफी। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीनं प्रतिज्ञापत्र जारी केलेलं आहे। या प्रकरणातील आरोप निराधार आहे आणि एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख करण्यात आलेला आहे। महायुती सरकारनं बनवलेल्या एसआयटीकडून हायकोर्टाकडून प्रतिज्ञापत्रात हे सादर करण्यात आलेलं आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात हा नवा ट्विस्ट आपण पाहतोय। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीनं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। या प्रकरणातील आरोप हे निराधार आहेत असं या प्रतिज्ञापत्रात उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान हे आरोप खोटे आहेत, याचिका फेटाळून लावा अशी हस्तक्षेप याचिका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। आरोप खोटे आहेत आणि त्यामुळे याचिका फेटाळून लावा अशी हस्तक्षेप याचिका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। दिशा सालियान प्रकरणात हा नवा ट्विस्ट आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे। आरोप खोटे आहेत त्यामुळे याचिका फेटाळण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीनं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे। या प्रकरणातील आरोप निराधार आहेत असा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे। महायुती सरकारनं बनवलेल्या एसआयटीकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आरोप खोटे आहेत त्यामुळे याचिका फेटाळून लावण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणातला हा नवा ट्विस्ट आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपल्याला माहिती आहे खरं तर या प्रकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आणि घडामोडी घडल्या। सतीश सालियान यांनीच या प्रकरणामध्ये आधी यांना क्लीन चिट दिली होती ज्यावेळेस दिशा सालियानचा मृत्यू झाला। त्यानंतर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हा विषय समोर आलाय। पण या सगळ्या विषयामध्ये शैलेंद्र नगरकर जे वाघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी जो अहवाल सादर केलाय, प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि याच्यामध्ये दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही। दिशा सालियान ही मृत्यूपूर्वी प्रचंड दारू पिली होती याचा अहवाल सुद्धा आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपामध्ये तथ्य नाहीये। इव्हन एवढंच नाही तर ही याचिका कोर्टानं फेटाळण्यात यावी अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रात केली। अर्थात त्यांनी सादर जरी प्रतिज्ञापत्र केलं असलं तरी याच्यावर सुद्धा आता सतीश सालियानच्या वकिलांचं युक्तिवाद होणं महत्वाचं आहे। येत्या 16 ही सगळ्यात महत्वाची आहे कारण कोर्टानं याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर येत्या 16 जुलैला सुनावणी घेतली आहे। पण एक मात्र निश्चित की आदित्य ठाकरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांना हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आणि त्यांना एक मोठा दिलासा नक्कीच म्हणता येईल। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। आपण पाहिलं असेल की दिशा सालियान मृत्यू प्रकरणात घातपात नसल्याचं एसआयटीनं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे आदित्य ठाकरेंना हा एक मोठा दिलासा म्हणता येईल। आपली प्रतिक्रिया? आदित्य ठाकरे या सगळ्यांमध्ये निर्दोष आहेत हे आम्हाला डे 1 पासून खात्री होती। मात्र याच्या आधीही
जेव्हा ही याचिका दिशाच्या वडिलांनी केली होती तेव्हा सुद्धा आम्ही अत्यंत संयत आणि संयमी प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की जरी आमचे नेते निर्दोष आहेत याची आम्हाला खात्री असली तरी कुणाचंही मूल ज्याने जन्म देऊन वाढवलेलं आहे त्याच्या संबंधाने जर असं काही बरी वाईट घटना घडली तर त्याचे जनकत्व असणारे त्याचे पालक असणाऱ्या लोकांना न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही शंका असेल तर त्यांनी निश्चित ती याचिका दाखल करावी आणि त्यांनी न्याय मागण्यासाठी किंवा अजून काही त्याच्या चौकशा होण्यासाठी प्रयत्न करावेत की आम्ही याच्यातनं ताऊन सुलाखून बाहेर पडू आणि त्यानुसार आता आपल्या समोर ही सगळी परिस्थिती दिसतीये. कर नाही त्याला डर कसली एवढंच. ठीक आहे. सुषमाताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.